घरात कुठं काय ठेवले काही भेटना झाले. मीना, काय म्हणता आत्याबाई? अगं चहा ठेवायचा होता मला. साखरपतीचा डबा भेटना झालाय, काय नाही. जिथल्या तिथं वस्तू ठेवत जा की माणसाला दुसऱ्या परेशानी होते की दुसऱ्या माणसाची. तुम्हाला इतके वर्ष झालं घरात येऊन तुम्हाला समजत नाही का ग अजून पण? जागच्या जागी पसारा ठेवायचा. आता बघ बरं, मला आता ती शिली बिमार आहे, तिची तब्येत खराब आहे म्हणून आता मला चहा करावा लागायलाय. आणि भेटना बी झाली काही नाही वस्तू. जागच्या जागी ठेवलं तर माणूस पटकन येऊन बनवून जातंय. अहो आत्याबाई, आता ते शेवंताताईनं थोड्या वेळापूर्वी चहा बनवला होता बघा, तर ताईला माहित असेल. मी जागेवरच ठेवते की. मला तेव्हापासून मी काय बघितला नाही, काय नाही कुठं ठेवला. मी माझ्या जागेवर ठेवते. शिला पण तिनं जिथून काढते का तिथंच ठेवते. आम्ही कुठे इकडे तिकडे ठेवत नाही पसारा. शेवंताताईला तुम्ही विचारा कुठं ठेवला काय नाही. ताईनं चहा बनवला होता बघा. मी झाडझुडीला बाहेर गेले होते ना, तेव्हा त्यांनी बनवला होता, त्याच्यामुळे ताईला माहित असेल. मी असं कुठे ठेवत नसते पसारा. जिथं आहे तिथंच ठेवते. मग तिनं ठेवला तर काय झालं? तू तुझं ठेवायला पाहिजे ना. तुझं घर आहे, तुझं किचन आहे, ती 4 दिवसाची पाहुणी आहे. तिनं ठेवला असेल, तिला माहित नाही कुठून काढायचं आणि कसं ठेवायचं ते. तुला ठेवायला कळायला पाहिजे ना मीना. का ह्या गोष्टी सांगायच्या राहतात की काय? तुम्ही असं कसं बोलता वा? 4 दिवसाची पाहुणी म्हणायला तुम्ही. आता तुमच्या लेकीला माहित राहू नये का घरामध्ये चहा पाणी तिनं करू नये, त्यांनी करू नये का बरं? तुम्हाला बोलताना जरासा विचार करून बोलत जा की चहा पाणी झाड झूड एखाद्या घरातलं काम छोटं मोठं करावं लागतंय. त्यातनं करायसारखं काय झालं आणि त्याला माहित पाहिजे ना. चहाचे साखरेचा डबा कुठं आहे, पतीचा डबा कुठं आहे, जागच्या जागी ठेवा म्हणून. घरच्या घरी ते त्यांच्या घरी बी ते असंच करत असतील का? कुठल्या वस्तू कुठे ठेवत असतील का? त्यांना बी थोडंफार कळायला पाहिजे. आणि आता आपण बाहेरून फिरून आलो तर कामाचा सगळा बोजा अंगावर पडलाय माझ्या. शिला आता तिकडे तिच्या रूम मध्ये आहे, तिला काही म्हणता येईना हले काही नाही. तिला एकदा दाखवल्याशिवाय तिचं नाही होत. आणि माझ्या अंगावर सगळा बोजा पडला. आता दळण घेऊन जायचंय मला. मग तिकडून येऊन कपडे धुवायचे तर सगळ्या गोष्टी आता माझ्या अंगावर पडल्या. तर एकटी एवढं करू शकत नाही ना. मी बिमार पडले तर मग तुमच्यावर शेवंतताईच्या अंगावर सगळं काम पडायचं होय. जमते का बघा तुम्हाला? मीने, घरामध्ये न वादविवाद करू नको बाई. तुला तुझ्या अंगावर जेवढं काम पडायलंय ना, मी काय बसून नाही. मी पण चहा पाणी करायला आले. घरातले छोटे मोठे कामं करायले बघ मी. समजलं काय? आणि ती पाहुणी हाय नाही हाय ते तिचं माझी लेख आहे. मी बघून घेईल माझं मला काय करायचं आणि काय नाही ते. तू ना जास्त पचर करू नको. व्यवस्थित बोल शिक. समजलं काय? आताच बाहेरून आलो तर एवढं घरामध्ये तमाशा करायचं काम नाही तुझं. छोटीशी गोष्ट विचारली होती, जागच्या जागी पसारा ठेवा म्हणलं होतं, माहिती आहे का? तर एवढं तुला बोलायची काही गरज नव्हती. एवढं बोलून दाखवायलीस मला लगेच. काही तर समजते का? बाहेर आवाज जात असेल तू एवढ्या मोठमोठ्यानं बोलायलीस. माय आई, जाऊ द्या गड्या. तुम्हाला काही बोलण्यात अर्थ नाही, काही नाही. मला दळणाचा डबा घेऊन जायचा गिरणीवर. दळून आणते. रात्रीच्या चपात्यासाठी पीठ नाही काही नाही घरामध्ये. त्याच्यामुळं ना मी चालले आता. आणि तुम्हाला काय करायचं ते करा. भेटत असं साखरेचा डबा. मला तर माहीत नाही काय त्यांनी कुठं ठेवला काय नाही ते. बोलवा त्यांना तुमच्या लेकीला आणि बघा साखरेचा डबा आणि पत्ती कुठं आहे ते बनवून प्या चहा. मी तिकून आल्याच्या नंतर मी माझे बाकीचे काम आवरते. आता मला उभं राहा वाटणं आलंय गड्या, पटकन करून येते. नाही, मी आता लय जोर आहे तुला बोलायचं आणि इथं उभं राहून तू ऐकायचं सगळं. मला काम होतं, मी चालले. बघून घेईल मी माझा चहा करून पिल. काय करायचं काय नाही ते तू जाय. हो मी जाते. आता बाई जरासा हात लावा डब्याला. डोक्यावर उचलून घ्यायचे. घे ना उचलून. त्या तोंडामध्ये जेवढा जोर आहे तेवढा हातापायामध्ये आणणार असा. आता बाई मी हात पायले दुखालेत गड्या. मी जाऊन झोपते. रात्रीच्या स्वयंपाकाचं बघा तुम्ही काय करायचं काय खायचं काय नाही ते. ठीक आहे, मी जाऊन झोपते, करते आराम मी माझं. तुम्ही काय करायचं ते करून घ्या. मी नेलंय तोंडी लागू नको बघ माझ्या. घे डबा डोक्यावर. चल उचलून देते आणि जाऊन घेऊन ये दळण करून. हिला असंच वटणीवर आणावं लागते जाडीला, नाही तर असं डोकं खात राहील मग. काय म्हणलीस ग? काय म्हणणं झालो. उचलून द्या म्हणलं लवकर. गिरणी बंद व्हायची होय. बसलं का बघ बराबर? हो हो बसले. जाते मी. या शेवंतीला एकदा दाखवावं लागल. तिचे डोकं जाग्यावर राहत नाही. तिच्यामुळं मग या दोघीच्या पुढं मला झुकावं लागते. जाऊ दे, चहा करून पिते. त्याला नेऊन देते. डोकं उठलंय माझं सगळं. काका डब्याला जरा हात लावा की, डबा उतरायचा आहे. बरं बरं. कहाचं दळण हाय बाई? काका गहू होतं, जरा दळून ठेवा. वेळ लागेल बरं का बाई.
कारण लय गव्हाचे पोते ना पोते येऊन पडले तर दळून द्यायचे तर तैला बी सकाळपासून टाकले तैना आणून कार्यक्रम आहे म्हणा उद्या त्याच्या इथं त्याच्यामुळं ना मग उशीर होईल त्यामुळं म्हणलं जमतंय का बघ कारण नाही दुसरी एक गिरणी आहे ना पलीकडून तर तिथं मग छोटंसं दळण आहे तर घेऊन जाती का मा काका मी घेऊन गेले असते तिकडं पण ते रस्ता बराबर नाही काही नाही मधात 2-3 नाल्या येतात मला डबा जड होते 5 किलो गहू होतं त्याच्यामध्ये आणि ऊनही लय लागायले त्यामुळं तुम्ही काय करा काका आता एवढे मोठे मोठे पोते दळायला वेळच लागते तुम्ही दळून ठेवा की मी अर्ध्या घंट्यामध्ये येते अर्ध्या घंट्यामध्ये जर दळून झालं तर झालं 5-10 मिनिटं मागं की पुढं पण काका माझं तेवढं दळून द्या की बरं काका आता नेहमीचे कस्टमर आम्ही तुमचे तेवढं दळून द्या ना नंतर ते तुम्ही पोत्यानं मग आता एकदा टाकलं की ते संपत नाही पोत्यातलं एवढं दळण तर हे दळून ठेवा मी अर्ध्या घंट्यामध्ये येते बघा बाई लय पोते हत एक काम कर एखाद्या घंट्यानं 1.25 घंट्यानं ये एक पोतं दळून ठेवतो त्याचं म्हणजे ते कोणी आलं तर त्याला दाखवायला तरी जमतंय ना की एक पोतं दळून ठेवले म्हणून तर काय कर 1-1.25 घंट्यानं ये तोपर्यंत त्याचं झालं होतंय मग तू बी टाकून देतो लगेच बाकीच्या याचं राहू देतो आता तू तितक्या दुरून आलीस इथं तर मी करून देतो तुझं दळून देतो तोपर्यंत तू जाय मग घरी जाऊन तोपर्यंत आराम कर ना तर बाकीचे काम आवरून घे एखाद्या घंट्यानं नाही तर 1.25 घंट्यानं नाही तर एक काम कर ना तुझ्या नवऱ्याला पाठव की बाई दळून देतो की त्याच्या जवळ ते येतात की कवाई बी नाही काका एक काम करा मी येते एका घंट्यानं तुम्ही दळून ठेवा मीच येते ठीक आहे तुम्ही दळून ठेवा बरं काका विसरू नका पण बरं बाई काका ते पीठ ना जरा बारीक दळा ठोकर ठेवू नका आणि गहू येऊ देऊ नका बारीक हे करा त्याची ठीक आहे हो ठीक आहे कधी आले व गंगूताई इथं तुम्ही मग आताच आले बसा की बोलवता दळण आणलं नाही का तुम्ही आणलं हो माय ताई आणि तिथं ते कोणाचा कार्यक्रम आहे म्हणा गावामध्ये मला तर काही माहितही नाही काही नाही त्यानं पोत्यानं दळण आणून ठेवलंय तिथं आता माझं कधी होते की त्याला म्हणलं बापा माझं दळून द्या काका म्हणलं अर्ध्या घंट्यानं येते तर ते म्हणू लागला की नाही म्हणला ते दळणं येऊन पडले तर एखाद्या तरी पोतं दळून मग नंतर तुमचं टाकतो म्हणला मी म्हणलं काकाला जरा लवकर होईल तेवढं लवकर द्या म्हणलं मग मला बी अंधार होते ना माय त्यासाठी मग त्याला सांगून आले म्हणलं ते म्हणला मला एखादा घंटा लागते मी म्हणलं माहित चल तोपर्यंत तुमच्या संग गप्पा तरी ठोकता येतात म्हणलं इथे येऊन बसता येते बोलता येते म्हणलं तुमच्यासोबत म्हणून मग त्याला सांगून आले मी म्हणलं दळून ठेवा मी येते म्हणलं एखाद्या घंट्यानं आले मग बघायला बोलायला इथं तुम्ही इथं दारातच दिसायला मला आता ते घरामध्ये गरमी होऊ लागली तर मी म्हणलं माझ्या झाडाखाली तोपर्यंत बसू काय की मला वाटलंच तू मी येसाल म्हणून मग मी येऊन बसले तोपर्यंत पोरी हाता घरामध्ये काय ते त्याचं काय काम सुरू होतं एक इन तो म्हणली तिचं ती इनायली शिकली ते क्लास तर ते इन सुरू आहे तिचं आणि दुसरी हाय बसली तिचं काय अभ्यास सुरू आहे वाटतं तर ते करतो म्हणली आई म्हणली म्हणून मग मी येऊन बसले दोघीच्या मधामधात काय करू माय म्हणलं बरं आणि ते काहीतरी सांगतो म्हणून लागले की काय झालं गावामध्ये आम्हाला तर काही खबरही नाही पत्ताही नाही ते आम्ही बाहेर होतो 5-6 दिवसापासून त्याच्यामुळं काय चाललंय काय नाही आणि मला ती बाजूची ही आहे ना व माय काय ती गोरटिली आहे ना व काय तिचं नाव काय सुनीता का सुजाता आहे की तर ती सांगते ना सगळं फोन करू सांगते पण तिचा यावेळेस फोनही नाही काहीच नाही मला काही म्हणली नाही काही नाही तर तिनं सांगते बरं का पण यावेळेस तिनं मला फोनही केला नाही काहीच नाही त्याच्याकडं काय त्याच्या कानावर गोष्ट गेली नसेल कदाचित असं म्हणू नका सगळ्या गावानं खबर पसरली ही सगळं पुऱ्या आजूबाजूच्या गावामध्ये गोष्ट गेली असेल माहित आहे का अहो मग काय झालं सांगा की गंगूताई नेमकं काय झालंय अव माय ते गिरणीवाल्याचं पोरग नाही का बंट्या अव माय एवढं हळू काय बोलायले बा आपल्या आजूबाजूला कोण हाय व माय गंगूताई जरा मोठ्यानं बोला की मला काही ऐकू येईना झालंय जरा बोला इथं कोणाला ऐकू चाललंय आणि पुऱ्या गावानं जर खबर पसरली तर पसरू द्या की कोण शांत असं सगळे एकमेकांशी बोलतच असतील की जरा मोठ्यानं बोला असं फुसूर केलेलं मला काय कळत नाही बघा अव माय ते बंट्या नाही का गिरणीवाल्याचं पोरग कोणतं बंट्या मोठं की छोटं म्हणायल्या अव माय ते छोटं नाही का व मोठं चांगलं हाय मोठं चांगलं शिकायलंय माहितीये का ते लहानच लफंडर हाय तेच त्याची गोष्ट चालली बंट्या नाही का हा मग काय झालं बंट्याचं अव ते बंट्या ते मीनाक्षी ताई नाहीत का त्याच्या मोठ्या पोरीला घेऊन पळून गेलंय कोण मीनाक्षी ताई अव माय तुम्हाला असं काऊन वाटायलं का तुम्ही गावातल्या लोकांना ओळखता की नाही व माय मीना ताई
तुम्हाला एवढं ओळखू येईना की काय? मीनाक्षी ताई काय 17 गावात होता की काय आपल्या? हा, एकच आहे की ती जाडी जाडी बघा, आणि तिचे केस कुरुळे कुरुळे हात. अहो तुमच्या घराच्या पलीकडूनच आहे की व माय, तुम्हाला एवढं कसं कळना झालंय? आता माय, त्या जाडीची पोरगी काय मोठी वाली, तिला सोनी सोनी म्हणतात तीच काय? हो ना, तीच म्हणायलो, तिचीच गोष्ट चालली. बापा मला माहित नाही हो माय, एवढा कांड कवा झालाय व. अव ती पोरगी तिच्यापेक्षा वयानं मोठी आहे की व माय गंगूताई. आणि ते बंट्या का हाय आय माय, त्याला शेंबूड पुसायचं कळण आणि पोरीला घेऊन पळून गेलंय का? आणि मग काय काहाचं शेंबूड पुसायचं कळना झालंय? आहे माहिती ना, ते त्याच्या सांगूच नका, त्याला मोठी काय आणि लहानी काय. गावामध्ये एका तरी पोरीला सोडते का ते? हा, हिला तरी छेडणार, तिला तरी बघणार, तिला तरी बोलणार. नुसतं त्याचा स्वभाव माहित नाही का? नुसतं लफंडर आहे ते, एक नंबरचं. एवढंच कहाणं म्हणावं लागतंय, बिड्या फुकत आहे ते. हा, शाळेतल्या जाणाऱ्या पोरीकडं नुसतं बघत राहतंय. त्याच्या मायबापानं त्याला काही म्हणणं झालेत काही नाही. तर मोठा भाऊ चांगला आहे बरं का त्याचा, मात्र हे लयच लफंडर निघलंय. कहाचं छोटं म्हणाव, आणि त्या पोरीला काही कळना काही नाही, अकलीचा पत्ता नाही काही नाही. जे पोरग एका पोरीला बराबर चांगल्या नजरेनं बघत नाही, आणि ती पोरगी त्या पोरासोबत पळून गेली. तिचा काय अक्कल कांदा खायला बाहेर गेला होता की काय आहे की काही कळना झालंय गड्या. आम्हाला तर पुरा सगळ्याला असा हेच लागलाय का, म्हणजे आम्हाला काही कळच नाही आलंय की नेमकं असं कसं झालं असेल गड्या. सगळ्याला असं तोंडावर शब्दच राहिला नाही की ती मीनाक्षी ताईची पोरगी मोठी पळून गेली म्हणून. आम्हा ती लहानी तरी गेली अशी तर गोष्ट वेगळी होती, लहान होती तिला काही अकलीचा पत्ता नव्हता, पण मोठीला तर सगळं कळत गेलं की हो माय. हा, एवढं आम्ही जेव्हा कळलं नाही गोष्ट, रात्री कळाली 11 वाजता समजलं आम्हाला ही गोष्ट. ती रडू लागली मीनाक्षी ताई, मग बाहेर जमल्या होत्या, आणि तेव्हा हे सगळं मॅटर घडला एवढा. आणि नंतर त्या मीनाक्षी ताईची काय हालत झाली व काय सांगाव. भले आपल्या संगतीचं वादविवाद असतील, चांगली नसेल ती, गावामध्ये बरोबर बोलत नसल, पण ज्याची लेक जाते त्यालाच कळते व माय. काय ती पूर्ण धरणी माय तिला जागा देईना गेली व अशी पूर्ण आडभाड पडून रडू लागली माय. काय सांगू आता, काय करावं काय नाही. आणि आम्हाला आता पोरीचा शोध घ्यायलासाठी पोलीस लावली, तरी अजून पत्ताच नाही कुठं होतं काय नाही, कोणाला काही खबरच नाही बघा. माय ताई, तुम्ही मला सांगायला तरी मला विश्वास बसना झालाय. एवढं मोठं कांड कसा झाला असेल व माया. त्या मीनाक्षी ताई किती रुबाबा म्हणत चालायच्या व, त्याला त्याच्या दोन्ही पोरीवर लय नाज होता. हा, एकदा तरी त्यानं असं म्हणजे कधी खाली झुकून हे केलं नाही. त्याचा असा म्हणजे रुबाब दुसऱ्याला खटकत गेला. मला त्याचा काही तेवढा स्वभाव आवडत नव्हता, म्हणजे लयच त्याच्या नाकावर ह्याच्या चेहऱ्यावर गुरूर होता. ह्या 2 लेकी लय हे होता बाई. आणि मोठ्या पोरीनं तेवढा कांड केलाय, मला तर विश्वासच बसना झालाय व माय गंगूताई. सगळ्याला चुटकी लागली. काय सांगू तुम्हाला, गावामध्ये मारामाऱ्या होतील एवढं त्याचा वादविवाद वाढलाय. आणि आता जेव्हा पोरीचा आणि पोराचा पत्ता लागल का तेव्हा समजल नेमकं पोरानं पळून नेलंय का पोरीनं पळून नेलंय. ती अजून काही पत्ता लागला नाही. आता गावातला सरपंच आहे ना, त्यानं मीटिंग बसवणार आहे म्हणा आता येणाऱ्या रविवारी. तर बघूता काय म्हणतात काय नाही ते, नाही का. मीटिंग कहाला, सरपंचाचं काय घेणं देणं. हा, एवढं काय मारामारी करायची, लागल तेव्हा पत्ता लागल. पण लोकायला दुसऱ्याला काय त्रास द्यायचा, याला बोलवा त्याला बोलवा. त्याचे दोन्ही घरं बघून घेतील, लग्न लावायचं का काय कोर्ट मॅरेज करायचं का मग एकमेकांपासून दूर करायचं ते त्याचं बघून घेतील. आता त्या पोरीला कळायला पाहिजे होतं मीनाक्षी ताईच्या तेवढी मोठी पोरगी काय लहान नाही काय नाही. हा, ग्रॅज्युएशन झालं होतं वाटायला तिचं. आणि हे बंट्या 12वी पास असेल नाही का 12वी नापास झालं मागच्या टायमाला, काही पत्ता नाही त्याचं. आणि तिला अक्कल नव्हती का माय. काय सांगावं आजकालच्या पोरीला काही कळणं आले रे देवा. बघूत आता काय होते काय नाही ते कळायला पाहिजे त्याला. आता मीटिंग घेऊ की काही करू बापा. आमच्या घरातलं कोणाला पाठवत नाही, मी म्हणतो त्याला जाऊ नका म्हणतो. काही घेणं देणं नाही एवढं मधामध्ये जाऊन बोलायची काय करायची. हा, मीटिंगला कोण चाललंय? तुमच्या घरचं कोणी, माझ्या घरचं कोणी, कोण कशाला चाद बसायले ते त्याचं बघून घेतील. त्याचे ते याच्यामधले नातेवाईकामधले कोणी बोलवतील, भावकी भिवकी असेल ना त्यानं त्याचे जातील. पण माझं काय म्हणणं आहे, आता उद्या दुपारी आपण मीनाक्षी ताईच्या इथे जाऊन येऊत का, बोलून येऊत का, जरासं बरं वाटेल त्याच्या जीवाला. हां, भले त्याचं कसाही स्वभाव असेल, मात्र गावातल्या हाता
उठता बसता बोलणं हाय ताईचं कार्यक्रमाला भेटतो आपण सगळ्याच. त्याच्यामुळं काय करू ता मीनाताई, तुम्ही न मी जाऊन येऊ ता आपण दोघी जणी, नाही का? हो जाऊता की, न जायला काय झालं, ताईची लेक काय आपली लेक काय एकच आहे. कोणत्या माईला वाटते आपली लेक पळून जावा म्हणून? काही हरकत नाही, जाऊता आपण उद्या दुपारच्या टायमाला. बघते मी त्या बाई जर येत असतील त्याला सांगते. ताईच्या कानावर गोष्ट इकडून तिकडून पडतेच म्हणा, मग आपण जाऊता सोबत बोलून येऊता. बरं बरं ठीक आहे. मग तुमचं दळण वगैरे दळणं झालं असेल, उशीर होईल तुम्हाला बी. तुमची सासू वरडायची भाई, ती नुसती वरडत राहते नेहमी. जातो मी बी करून घेते तोपर्यंत घरात स्वयंपाकाचा वेळ झालाय माझ्या बी. बरं बरं गंगूताई चालेल, काय हरकत नाही, मी जाते. करा तुम्ही स्वयंपाक वगैरे आवरा, मला बी करायचं आता. नुसतं अंग दुखायले माझं बी. बघते आता 2-4 चपात्या करते, जराशी खिचडी लावते आणि ठेसा विसा करते काहाचा तरी. बरं बरं.